गुरुपौर्णिमा 2026 तारीख आणि गुरुमंत्र कसा घ्यायचा, गुरुचारित्र्याचं पठण केव्हापासून करायचं, स्वामी चारित्र केव्हापासून वाचायचं, ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आषाढ महिन्यातील सर्वात पवित्र आणि मोठा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा। आपल्या संस्कृतीला गुरुला देवापेक्षाही वरचं स्थान दिले गेलं आहे, कारण गुरुशिवाय आपल्याला ईश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही। यावर्षी म्हणजेच 2026 मध्ये गुरुपौर्णिमा कधी आहे, या दिवशी जर तुम्हाला कुणाला गुरु करायचं असेल, गुरुमंत्र घ्यायचं असेल तर तो कसा घ्यायचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरुपौर्णिमाला गुरुचारित्र किंवा स्वामी चारित्र ग्रंथाचं वाचन कसं करायचं, याचे नियम काय आहेत, या सगळ्यांची अगदी सोप्या भाषेतील संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत। तर हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील एक नवी दिशा देणारा ठरणार आहे, त्यामुळे कुठेही न थांबता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका। गुरुपौर्णिमा 2026 तारीख आणि शुभ मुहूर्त। पंचांगानुसार यावर्षी 2026 मध्ये गुरुपौर्णिमा 29 जुलै 2026 बुधवार रोजी साजरी केली जाणार आहे। पौर्णिमा तिथीची सुरुवात 28 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 6:54 पौर्णिमा तिथी सुरू होणार आहे। पौर्णिमा तिथीची समाप्ती 29 जुलै 2026 रोजी 8:48 ही तिथी संपणार आहे। उदय तिथीनुसार बुधवार 29 जुलै रोजी संपूर्ण दिवसभर गुरुपौर्णिमेचा सण आणि गुरुपूजा केली जाईल। गुरुमंत्र कसा घ्यायचा आणि गुरु कसा करावेत, जर तुमच्या आयुष्यात अजून कोणी गुरु नसतील आणि तुम्हाला या गुरुपौर्णिमेला कुणाला गुरु करायचा असेल किंवा गुरुमंत्र घ्यायचा असेल तर या दोन सोप्या पद्धती आहेत। पहिली पद्धत म्हणजे सद्गुरूंकडून मंत्र घ्यायचा। जर तुम्ही एखाद्या जिवंत सद्गुरूला मानत असाल तर त्यांच्याकडून गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांच्या मठात किंवा आश्रमात जाऊन त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद घ्या आणि त्यांच्याकडून गुरुमंत्राचं नाममंत्र घ्या। दुसरी पद्धत, दत्त महाराज किंवा स्वामी समर्थ महाराजांना गुरु मानणं। जर तुमचं कुणी वैयक्तिक गुरु नसेल तर अजिबात काळजी करू नका। ब्रह्मांड नायक गुरु असणारे श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ महाराज यांना तुम्ही तुमचे गुरु मानू शकतात। गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींच्या किंवा दत्त महाराजांच्या फोटोसमोर विडा, 2 विड्याची पानं, 1 सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं ठेवा। हात जोडून डोळे बंद करावेत आणि म्हणावे, हे स्वामी राया, हे दत्त महाराज, आजपासून तुम्ही माझे गुरु आहात। माझ्या जीवनाचे मार्ग तुम्ही दाखवा। त्यानंतर स्वामींचा श्री स्वामी समर्थ हा जप करायचा किंवा दत्तात्रयाचं ओम नमो भगवते वासुदेवाय नमो हा मंत्र तुम्ही गुरुमंत्र समजू शकतात। रोज जपायला हवाय पण हा मंत्र। गुरुचारित्र आणि स्वामी चारित्र्याचं वाचन कसं करायचं, त्याचे नियम कसे पाळायचे। गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी ग्रंथाचं वाचन करण्याचं खूप मोठं फळ मिळतं। जर तुम्हाला गुरुचारित्र किंवा स्वामी चारित्र वाचायचं असेल तर खालील नियम नीट समजून घ्यायचे आहे। श्री स्वामी समर्थ सारामृत वाचन कसं करायचं। स्वामी चारित्र हा अतिशय सोपा आणि प्रत्येकाला वाचता येईल असा ग्रंथ आहे। कधी आणि कसा वाचायचा। गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नान करून देवापुढे दिवा लावून स्वामी चारित्र्याचं वाचन करावेत। यात एकूण 21 अध्याय असतात। जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या एकाच दिवशी हे 21 अध्याय पूर्ण वाचू शकतात। याला एका दिवसाचा पारायण म्हणतात। जर एका दिवसात शक्य नसेल तर तुम्ही गुरुपौर्णिमापासून सुरुवात करून रोज 3 अध्याय वाचता येईल, म्हणजे 7 दिवसात हे ग्रंथ पूर्ण होतात। श्री गुरुचारित्र्याचं वाचन कसं करायचं। दत्त भक्तांसाठी गुरुचारित्र हा अत्यंत कडक आणि प्रचंड शक्ती असलेला ग्रंथ आहे। याचे नियम खूप कडक असतात। नियम आणि पद्धत। गुरुचारित्र्याचं ग्रंथ कधीही अर्ध सोडू नये। गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही या ग्रंथाचा 1 दिवसही पारायण करू शकतात किंवा गुरुपौर्णिमेला संकल्प करून 7 दिवस सप्ताह पारायण सुरू ठेवू शकतात। वाचनाचा कडक नियम म्हणजेच गुरुचारित्र वाचताना घरात पूर्णपणे शांतता आणि सात्विकता असावी। वाचनाच्या दिवसात मांसाहार, कांदा, लसूण पूर्णपणे बंद असावं। भूमीवर म्हणजेच चटईवर झोपावं आणि ब्रह्मचार्याचं पालन करावं। जर तुम्हाला एवढं कडक नियम पाळणं शक्य असेल तरच गुरुचरित्र वाचायचं आहे, नाहीतर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत वाचू शकतात।
त्याचंही तेवढेच फळ मिळतं. गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय करायचं? सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ कपडे घालावेत. तुमच्या घरात जे गुरु असतील किंवा स्वामी समर्थ दत्त महाराज असतील त्यांच्या फोटोला छान चंदन लावा आणि तुळशीची माळ किंवा सुगंधी फुलं अर्पण करावीत. देवाला किंवा गुरूंना पुरणपोळीचा, खडीसाखरेचा किंवा पेढ्यांचा नैवेद्य दाखवा. या दिवशी आपल्या आई वडिलांच्या पाया पडून आशीर्वाद नक्की घ्या, कारण आपले पहिले गुरु म्हणजे आपले आई वडीलच असतात. तर मैत्रिणींनो, अशी ही गुरुपौर्णिमा तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगती घेऊन यावं हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.